एमआरपी घेतो मॅडम, कशी घेतो? जर समजा आज आपण 6000 रुपये एमआरपी चे प्रोडक्ट जर घेतले, किती हजार रुपयाचे? 6000 रुपये एमआरपी चे प्रोडक्ट जर आपण घेतले ना, तर आज आपण सनेज कंपनीचे डिस्ट्रीब्युटर जर बनलो तर डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतात. मग डिस्ट्रीब्युटर बनल्यामुळं ते प्रोडक्ट आपल्याला डीपी प्राइसने मिळतात 5000ला. किती हजारला? 5000ला. मग डिस्काउंट किती मिळाला आपल्याला? पुढे मिळतो सर मी तुमच्या किराणा दुकानामध्ये 5000चा माल घेतो, मला 1000 डिस्काउंट नाही लागत हो, 100 रुपये द्या, देताल का? किती देणार? काहीच नाही देणार म्हणतो. बघा इथं किराणा दुकानदार बसलाय, देणार आहे का? बरं दिलंय का? मिळणार नाही. पण आम्ही किती देतो इथं? बरं एमआरपी पण दाखवतो तुम्हाला प्रोडक्टची. महाग आहे का? महाग आहे का मार्केटपेक्षा? मार्केटच्या केमिकल प्रोडक्ट पेक्षा पण स्वस्त आहे. प्लस सनेज कंपनी काय देते माहितीये का? प्लस तुम्हाला फ्री प्रोडक्ट देणार. किती रुपयाचे? 750. एक चॉकलेट देऊ आम्हाला फ्री. देणार का? कोणी देणार नाही. सरांची काही शेजारी असले तर आमचे इथं जर आजूबाजूला कोणी घेणार असेल मार्केट आहे ना, काही विषय नाही. कोणाचंही झालं तर उदाहरण द्या. आता बघा जर समजा विचार जर केला कुठं ना कुठं लोक घेणार आहे का नाही घेणार, टेन्शन नका घेऊ सर, आपण तुम्हाला मोठी फ्रँचाइज देणार आहे, टेन्शन नका घेऊ. आता जर बघितलं तर तुम्ही जर तुमचा अकाउंट नंबर जर दिला तर तुमच्या अकाउंटला कॅशबॅक पण येणार आहे. सर कॅशबॅक देता का तुम्ही कोणाला? त्यांच्या अकाउंटला तुम्ही आमच्याकडे खरेदी करता त्याच महिन्यात काय रुपये 2 रुपये देऊ शकता का? नाही देत. तुम्हाला कॅशबॅक एक महिना जर आयडी जर जुना जर असला तर 200 रुपये कॅशबॅक मिळतो. किती रुपये? किती रुपये? किती रुपये? 200. बघा विचार करा, 1000 डिस्काउंट, 750 किती प्रोडक्ट, 200 रुपये कॅशबॅक. मग दुसऱ्या महिन्यामध्ये पण आपल्याला लागणार की नाही लागणार? सेम मिळणार मॅडम आपल्याला. तिसऱ्या महिन्यामध्ये पण लागणार की नाही लागणार? सेम ऑफर मिळणार. राईट? तुम्हाला दर महिन्याला काय प्रोडक्ट लागणार सर दुसऱ्या महिन्यामध्ये माणूस आंघोळ करणार नाही गो, म्हणजे साबण, दात घासणार नाही, पेस्ट लागणार, भाजीला मीठ टाकणार नाही लागणार, हळद टाकणार नाही, आहेत ना आपल्याकडं. मग दर महिन्याला माणसाला काय लागणार आहे? पैसे असो किंवा कोरोना काळामध्ये पैसे होते का? जॉब होता का? पण किराणा चुकला का? तर महिला मंडळाला माहित असेल जास्त लागला असेल, काम नसल्यावर माणूस जास्त खात, राईट? कमी कोणी खात नाही. मग आता जर विचार केला चौथ्या महिन्यामध्ये पण, आता जर समजा आपण विचार जर केला 4 महिन्याचा जर विचार जर केला आपण, 4 महिन्यामध्ये एमआरपी पैसे किती गेले असते आपले? 6,24,000 रुपये. किती गेले असते? 6,24,000. पण सनेज कंपनीमध्ये आपण एक आयडी बनवला, डिस्ट्रीब्युटर झालो. डिस्ट्रीब्युटर झाल्यामुळं आपल्याला किती पैसे गेले आपले? 5 चोक, राईट? डिस्काउंट किती मिळाला? 1000 गुणिले 4, फ्री प्रोडक्ट किती मिळाले? 3000. कॅशबॅक किती आला? बरोबर. मग आता 4 महिने संपलं, मग 5व्या महिन्यामध्ये काय पैसे राहायचं का? पावडर नाही लावायचं, सगळ्याच गोष्टी लागतात. मग 5व्या महिन्यामध्ये आपण जातो, कंपनी म्हणते 1ही रुपये देऊ नका. किती रुपये? 1ही रुपये देऊ नका. तुमच्या चॉईसचे मार्केट आपल्या सनेजच्या शॉप मध्ये यायचं आणि 5000चे फ्री प्रोडक्ट घेऊन जायचे. किती हजाराचे? कुठे मिळतं? मन में लड्डू फुटा. 4 महिने तेवढं लागत नाही, 5 महिन्यात त्याच्यात दुप्पट भेटतं. फुटलं की नाही फुटलं मनामध्ये लाडू? आता मला सांगा बघा, दर महिन्याला तुम्हाला डिस्काउंट, फ्री प्रोडक्ट, कॅशबॅक, 5व्या महिन्यामध्ये चक्क किती? 5000. मग आता जर समजा याची टॅली जर मारली 3 आणि 5 किती झाले? 8,000. 8,000 तुम्हाला काय भेटलं? फ्री प्रोडक्ट. आणि ह्या तिन्हीचं जर समजा आपण टोटल लावलं 4 आणि 8 12,000 आणि 800 किती झाले पैसे? 12,800 रुपये. किती झाले? 12,800 रुपये, राईट? किती हजाराची खरेदी? 20,000. आणि या 20,000तून जर आपण मायनस केले 12,800, किती पैसे गेले सर आपले? किती गेले सर? 7,200. 5 महिन्याला किती पैसे लागतात? किती लागतात? 7,200. किती लागतात? आणि जर समजा तुम्ही हे असंच विकलं तर किती फायदा होणार? 12,800. कळलं का? बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे? प्लस ऑर्गॅनिक, प्लस आपल्या प्रत्येक प्रोडक्ट वरती लिहून दिलेले 100% गॅरंटी आणि रिटर्न पॉलिसी. बघितले नसेल बघितलं प्रोडक्ट घ्यायचे कोणतं पण घ्या आणि त्याच्या पाठीमागे वाचा, राईट? आता बघा, आता त्याच्यानंतर तिसरा पार्ट हे लक्षात आलं, फोटो काढून घ्या.